नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. कदंब नावाचे झाड फारशा औषधी उपयोगात येत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात सापडतही नाही, परंतु काही प्रमाणात सर्वत्र सापडते. उत्तर प्रदेशात आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहेत. महाराष्ट्रातही कदंब वृक्ष आहेत. या वृक्षाचा फारसा माहितीचा भाग नसला तरी सुद्धा श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये या कदंब झाडाचा उल्लेख आलेला आहे. याशिवाय हा चर्चेला घेण्याचा मुद्दा असा की त्याच्या संदर्भात ज्योतिषशास्त्रामध्ये तो एक नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे, म्हणून त्याचं महत्व आहे. आणि आपण त्या पद्धतीने पाहत असल्यामुळे आज आपण त्याच्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या गुणांचा मागोवा घेणार आहोत. भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेद शास्त्रात याच्याबद्दल वर्णन करताना हा वातनाशक आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्व वातविकारावरती याचा उपयोग होतो. त्याचबरोबर हा कफाचा आणि पित्ताचाही नाश करणारा आहे. म्हणून कदंब म्हणजेच तिन्ही दोषावरती काम करतो, म्हणून त्याचं विशेष महत्व आहे. हा शुक्रवर्धक सांगितलेला आहे. कदंब हा खोकला आणि उष्णतेचा नाश करणारा आहे. त्याचबरोबर कदंब विषनाशक आणि उष्णता घालवणारा आहे. अतिसार म्हणजे जुलाबावर सुद्धा याचं कर्म स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर हा रक्तपित्त या व्याधीवरही उपयुक्त आहे. शिवाय तो अग्निदीपन करणारा आणि लघु आहे. अरोचक या लक्षणाचाही त्याने नाश होतो. त्यामुळे नेहमीच बाबतीत ज्या तक्रारी असतात त्यासाठी हा उपयुक्त असणारा असा वृक्ष आहे. ज्योतिष भारतीय शास्त्र यानुसार शततारका नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आहे. त्यामुळे शततारका नक्षत्र ज्यांचा जन्म नक्षत्र आहे त्यांना याचा जास्त चांगला उपयोग होऊ शकतो. शिवाय इतर राशींच्या पेक्षा कुंभ राशीला याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे वरील लक्षणं किंवा व्याधी यांना त्याचा निश्चितपणे उपयोग कमी अधिक प्रमाणात होईलच. तथापि ज्यांचं नक्षत्र शततारका आहे आणि रास कुंभ असेल त्यांना याचा सर्वाधिक जास्त उपयोग होऊ शकतो. म्हणून त्याचा उपयोग आपल्याला शक्य झालं तर करता येणं सहजपणे शक्य आहे. धन्यवाद.